एपिसोडची सुरुवात देसाई काकांच्या संतापाने होते. ते अत्यंत रागाने सत्याकडे बघतात आणि म्हणतात, तुमच्यासारख्या लोकांना पैसे जास्ती मिळाले ना तर माज येतो. हे बोलणं ऐकून सत्याला वाईट वाटतं, पण तो शांत राहण्याचा प्रयत्न करतो. काका पुढे निक्षून सांगतात, काय सही वगैरे करणार नाहीये मी. तिकडे रवीचे बाबा देखील रागात आहेत. ते सत्याला सुणावतात, बघितलंत काय लायकी आहे या माणसाची. याला नुसतं पाहिलं ना तरी असं वाटतं इथलंच थोबाड फोडावं त्याचं. हे ऐकून मीरा ईश्वरी सत्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. ती काळजीने म्हणते, आता विषय भरकटू नका, आपण आपल्या प्रॉब्लेमकडे लक्ष देऊया. पण रवीचे बाबा थांबायला तयार नाहीत. ते देसाई काकांना उद्देशून म्हणतात, लई ऐकलं हा तुझं. कोण आहेस तू, राजा का देव? मी माझ्या हक्काचे पैसे मागायला आलोय. त्यांचा आवाज चढलेला असतो. ते पुढे म्हणतात, हात जोडले, रडलो, पाया पडलो, भीक मागितली तरी तुझा माज उतरत नाही. मी इथे तुझा माज सहन करायला नाही आलोय. तू जे हे करतोयस ना त्याचे परिणाम खूप वाईट होतील हा, लक्षात ठेव. देसाई काका आता भडकतात. ते रवीच्या बाबांवर बोट दाखवून ओरडतात, तुला काय करायचंय ते कर, चल निघ. तुलाही एक मुलगी आहे हे विसरू नको. बघ मी आता तिचं काय करतो ते. हे ऐकून रवीचे बाबा संतापतात आणि म्हणतात, तू काय माझं वाकडं करणारेस, चल निघ इथून. सत्या मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो. तो देसाई काकांना म्हणतो, काका गरिबाची हाय घेऊ नगास, परवडणार नाही तुम्हाला, स्वतःचा नवतं होऊन जाईल. देसाई काका सत्याकडे बघून उपहासाने हसतात. सत्यापुढे अत्यंत नम्रपणे हात जोडून म्हणतो, काका आम्ही इथे तुमची माफी मागायला आलोय. आपण हा विषय इथेच संपवूया आता. मीरा ईश्वरी देखील काकांसमोर हात जोडते आणि विनवणी करते. सत्या काकांना म्हणतो, काका म्या माझ्या भावाला घ्यायला इथे आलोय आणि तुम्ही माझ्याशी असं बोलताय वय. काका सत्याचा अपमान करत म्हणतात, तुझ्यासारखा माणूस ना माझी चप्पल पुसायच्या पण लायकीचा नाहीये. आता निघतोयस की लाथ घालून बाहेर काढू. तेवढ्यात आतून रिया ओरडते, बास. सगळेजण आवाजाच्या दिशेने बघतात. रिया अत्यंत दुःखी आणि रागात बाहेर येते. ती म्हणते, मी इकडे तुमच्याकडे थांबलो होतो कारण मला वाटत होतं की दादाने तुमच्यावर हात उचललाय. त्याची चूक आहे, पण आता एक क्षणही थांबू शकत नाही मी. काका तिला टोमणे मारत म्हणतात, हॅलो, आता मी तुमच्या या नाटकाला भुलणार नाहीये. आणि तसंही हा आपल्या भावाला घरी घेऊनच आलाय ना, मग माझी पोरगी माझ्याकडे राहू दे. सत्या रागाने विचारतो, त्या दोघांच्या मध्ये येणारं तू कोण र? मीरा सत्याला थांबवते आणि काकांना समजावण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, रवी भाऊजी आणि रियाचं एकमेकांवर लई प्रेम आहे आणि आता तर त्यांचं लगीन बी झालंय, तर ते तोडू नका. काका निर्लज्जपणे म्हणतात, पण जर जोडी बरोबर मॅच होत नसेल तर ती टिकवून ठेवणं पण बरोबर नाहीये ना. एनिवेज रवी तरी ठीक आहे, तुमची बाकीची फॅमिली इज डिस्गस्टिंग. हे ऐकून सत्याचा संयम सुटतो. तो रियाकडे बघतो. रिया तिच्या वडिलांना काहीच बोलत नाही, उलट ती सत्या आणि मीराकडे रागाने बघते. काका रियाला विचारतात, कळला माझ्या मुलीचं मत काय आहे? निघा की धक्के मारून काढू. सत्याला रियाच्या वागण्याचा धक्का बसतो, पण तो हार मानत नाही. तो जाताना काकांना आणि रियाला एक चॅलेंज देतो. तो आत्मविश्वासाने म्हणतो, जो 31 डिसेंबर आम्ही एकत्र साजरा करणार आहे, फुल फॅमिली, रवी आणि रिया सकट, लक्षात ठेवा हे. तो मीराचा हात पकडतो आणि तिथून स्वाभिमानाने निघून जातो. तिकडे सत्याच्या घरी वेगळंच नाटक सुरू आहे. सत्याचा भाऊ पंकज फोनवर कोणाशी तरी बोलत आहे. फोन कट होतो. तो अस्वस्थ आहे. तो आईला हाका मारतो, मम्मा, मम्मा कुठे आहे? निरुपाताई बाहेर येतात आणि विचारतात, बबड्या काय झालं? पंकज चिडून म्हणतो, मम्मा मी आता कुठेच इंटरव्ह्यूला जाणार नाही. मी ठरवलंय. मला आता इंटरव्ह्यू देऊन देऊन कंटाळा आलाय. मी आता कॅनडातलाच जॉब करणार आहे बस. भारतात माझ्या कॅलिबरचा जॉबच नाहीये कुठे. सत्या तिथे सोफ्यावर बसलेला असतो. मीरा ईश्वरी बाजूला उभी असते. सत्याची बायको मीरा म्हणते, अर्पण इथेच काहीतरी स्वतःचा छोटासा उद्योग सुरू करून भी माणूस पुढे जाऊ शकतोच की. पंकज तिच्यावरच भडकतो. तो उपहासाने म्हणतो, शाब्बास, म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी तुझ्यासारख्या फुलांच्या माळा विकत बसू? निरुपाताई रागाने पंकजकडे बघतात. सत्य आता मध्ये पडतो. तो हसून पंकजला म्हणतो, फुलांचं दुकान चालवणं तुला काही एवढं सोप्पं वाटलं वय? एवढंच असेल तर एक काम कर की तू भी तुझं दुकान चालू कर, बघू जमतंय का. आपलं तुला ओपन चॅलेंज हाय. पंकज चिडतो
आणि म्हणतो, जेवढी लायकी आहे ना तेवढंच बोलावं माणसाने. सत्या शांतपणे पण टोचेल असं उत्तर देतो, आणि तसंही मी मम्मा पप्पांशी बोलतोय, तू इथून गेला तरी हरकत नाही. पंकज बाबांकडे वळतो आणि म्हणतो, पप्पा, मला एकदा का जॉब लागला ना, मी खूप पैसे कमवेन. सत्या फोनमध्ये बघत हसतो आणि म्हणतो, आलं वाटतं. पंकज विचारतो, काय? सत्या हसून म्हणतो, नाही, ते रील आलं होतं. युजलेस, तुमचं चालू द्या, इग्नोर हिम. पंकज पुन्हा आईकडे वळतो आणि मुद्द्याचं बोलतो. तो म्हणतो, मम्मा, 14 लाख रुपये काय आहेत? मी $14 लाख कमवेन, पण सध्या मला 14 लाख रुपयांची खूप गरज आहे. प्लीज, तू दे ना मला 14 लाख रुपये. निरुपाताईंना धक्का बसतो. ते आश्चर्याने विचारतात, मी कुठनं देऊ? एवढे पैसे माझ्याकडे नाहीयेत. पंकज निर्लज्जपणे म्हणतो, ते मला माहितीये पप्पा, पण मम्माने मनात आणलं ना, सगळं होऊ शकेल. निरुपाताई म्हणतात, आणलं मनात, नाही होऊ शकत. सत्या पुन्हा जोरात हसायला लागतो. तो म्हणतो, मम्मा, या घराच्या बदल्यात आपल्याला 14 लाख रुपये कोणीही देऊ शकेल. हे ऐकताच घरात शांतता पसरते. सगळ्यांना धक्का बसतो. बाबा रागाने म्हणतात, काय म्हणालास? मम्मा, 1 मिनिट, या घराचे 14 लाख रुपये आपल्याला कोणीही सहज देईल. हे बघ, प्लीज, कुठलीही लपाछपी न करता मागतो. ट्रस्ट मी, फक्त तू होकार दिलास ना, आपण आता लगेच जाऊ आणि असे 14 लाख उभे करू, आणि एकदा का मी कॅनडाला गेलो ना. सत्या मध्येच वाक्य पूर्ण करतो, आम्ही रस्त्यावर. सत्या सोफ्यावरून उठतो आणि पंकजच्या जवळ जातो. तो म्हणतो, हाय का नाही र बबड्या, एकदा का तुला 14 लाख रुपये दिले की तू जाणार कॅनडाला, मग कसला परत येतोयस, बरोबर का? सत्या जुन्या आठवणी काढतो. आठवतंय का, आधी बापाचे पैसे घेतले होतेस तेव्हा बी निरुपाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होतीस, म्या समदे पैसे परत करीन. आत्तापर्यंत फुटकी कवडी बी दिली नाहीस तू. बाबा पंकजवर ओरडतात, बाप, तू ऐक माझं, निरुपा तू भी ऐक, याच्यावर विश्वास ठेवू नको, यो आपल्याला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. निरुपाताई गंभीर चेहऱ्याने पंकजकडे बघतात. पंकज आता भावनिक नाटक करायला लागतो. तो म्हणतो, मम्मा, मी मुलगा आहे तुझा, आणि तू असं का वागतेस आज? प्रत्येक वेळी तू मला सपोर्ट करत आलीस, पण आज अचानक? निरुपाताई त्याला थांबवतात. आणि आज मी तुला या गोष्टीसाठी मदत करणार नाही. का ग? म्हणजे काहीतरी सिरियस टॉपिक चालू आहे. सत्या हसून म्हणतो, असं कसं जाऊन चाललं? ऐकावं लागेल नवं, चालू दे. पंकज पुन्हा आईला विनवणी करतो, मम्मा, माझ्याकडे एवढ्या डिग्र्या आहेत ना, त्या डिग्र्यांचं काय लोणचं घालायचं? निरुपाताई आता कडक शब्दात त्याला सुनावतात. पण मम्मा, माझी स्वप्न मोठी आहेत, पंकज म्हणतो. निरुपाताई ओरडतात, तुझी ही स्वप्न खड्ड्यात घाल. आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर आणून हे घर गहाण ठेवून तू तुझं कॅनडाला जॉब करायचं स्वप्न बघत असशील ना, तर ते विसर आणि गप्प गुमान इथे नोकरी कर. पंकजला हे सहन होत नाही. तो सत्याकडे रागाने बघतो. सत्या मस्करीत त्याच्या बायकोला धूमकेतूला म्हणतो, धूमकेतू, चिमटा काढती काय? आता इथे काढ तर. ती चिमटा काढते. सत्या नाटक करत ओरडतो, चिमटा काढ म्हणलं तर एवढा जोरात काढणार वय? सत्या पुढे म्हणतो, बबड्या, ऐकलंस नवं, निरुपा बराबर बोलायली. तुझ्या ज्या काही डिग्र्या आहेत नवं, त्या इकडेच दाखव आणि नोकरी मिळव. तू लांब राहा, उगाच काड्या करू नकोस. सत्या पंकजला समजावतो, अरे बाबा, आपल्या आईबाकाचं वय काय ते तरी बघ एकदा. या वयात आपण त्यांचा आसरा बनलं पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे. अरे ते समद राहिलं बाजूला, तू त्यांच्याकडेच पैसे मागायलायस. पंकज चिडतो आणि म्हणतो, हात जळतोय हा माझ्यावर. तुला आयुष्यात माझ्यासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकणार नाही म्हणून तू यांना भडकवतोयस माझ्या विरुद्ध. निरुपाताई मध्ये पडतात, हा भडकवतोय आणि आम्ही भडकणार? तू तर तुझा थोबाडच बंद ठेव पंकज, सत्या बराबर बोलायलाय. पंकज हताश होतो, मम्मा, पप्पा, प्लीज समजून घ्या ना मम्मा. सत्या पुन्हा पुढे येतो आणि म्हणतो, आई बबड्या, आधी नोकरी कर आणि पैसे कमव, मग त्या स्वतःच्या पैशाने तू कॅनडाला जा, नाहीतर कोल्हापूरला जा. कोण बी तुला काही बी बोलणार नाही. बरं, आधी पैसे कमव. शेवटी सत्या पंकजला म्हणतो, धूमकेतू, चल, आपल्याला आपल्या दुकानाच्या ऑर्डरही पुऱ्या करायच्यात नवं. जाताना पंकज पुन्हा एकदा विनवणी करतो, मम्मा, प्लीज, फक्त या वेळेला माझी मदत कर. मी खरं सांगतो, मी लवकरात लवकर तुझे सगळे पैसे परत करीन, तुझी शपथ. तो आईच्या गळ्याला हात लावून शपथ घ्यायला जातो. त्याच क्षणी सत्या त्याचा हात पकडतो आणि बाजूला करतो. सत्याचा चेहरा गंभीर होतो. तो करड्या आवाजात म्हणतो, मी माझ्या मम्माची शपथ घेऊन सांगतो की मी नोकरी करेन आणि 6 महिन्यात यांचे सगळे पैसे देऊन टाकेन.
खोट्या शपथा घेऊ नकोस. निरुपाताई देखील त्याला सुणावतात. मागच्या वेळेला पण माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होतीस ना की यांचे घेतलेले पैसे तू पूर्ण देशील म्हणून? काय केलंस? 1 रुपया तरी आजपर्यंत द्यायलायस का? पंकज म्हणतो, मम्मा, पण माझा कॅनडावाला जॉब? निरुपाताई म्हणतात, कॅनडाचा जॉब गेला तुझ्या खड्ड्यात. आता हे घर मी तुझ्यासाठी वेठीस धरणार नाही. छातीचा कोट करून उभी राहीन, पण हे घर वाचवीन. पंकजची बायको मध्ये पडते, पण आई, पंकज यावेळी खरा बोलतोय. जेन्युइनली हा जॉब त्याला हवाय. निरुपाताई म्हणतात, तुला जर वाटत असेल ना की पंकजने कॅनडामध्ये जाऊन जॉब करावा तर तुझ्या बापाकडून आण पैसे. तुझा बाप श्रीमंत आहे ना? ती म्हणते, आई, पण माझे बाबा आजारी आहेत, तुम्हाला माहिती आहे ना? निरुपाताई म्हणतात, हां, मग ठीक आहे, मग तुझ्या अंकलकडून आण. दे ना म्हणावं, द्या पंकजला पैसे. आणि तेही जमत नसेल ना तर या पंकजला सांग की